नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित गीतांबरी ही गीता तत्त्वज्ञानावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण सुदर्शन विसावे या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. काही क्षणातच श्रीकृष्णाचं ते शांतीस्वरूपी विराट रूप अर्जुनाच्या नेत्रासमोरून लुप्त पावलं आणि पुन्हा त्याला नित्याचा श्रीकृष्ण दिसायला लागला. अर्जुना, सुहास्य वदनाने श्रीकृष्ण त्याला म्हणत होता, क्षरपुरुषाहून मी निराळा आणि अक्षरपुरुषाहून उत्तम आहे. लोकात आणि वेदातही मी उत्तम पुरुष म्हणून प्रसिद्ध आहे. जो ज्ञानी पुरुष अशा रीतीने या उत्तम पुरुषाला जाणतो तो सर्वज्ञ सर्व भावानं मला बसतो. आपली मान झुकवून अर्जुनानं त्याला पुन्हा पुन्हा वंदन केलं. त्याच्या अंतःकरणात श्रीकृष्णाविषयी अत्यंतिक आदरभाव दाटून आला होता. त्याची तेजस्वी मुद्रा त्या भावानं ओथंबली होती. त्याच्याकडे निरखून बघत श्रीकृष्णाने म्हटलं, तू अगदी निष्पाप आहेस, म्हणूनच मी तुला हे अतिगुह्य शास्त्र सांगितलं. या शास्त्राला जाणून कोणीही बुद्धिमान म्हणजे जाणता, भौतिक विषयामधला हुशार बुद्धिमान नव्हे. आपली बुद्धी भोगाकडे न वळवता ज्ञानाकडे वळवणारा खरा बुद्धिमान, असा बुद्धिमान आत्मसाक्षात्कारी होईल. हे ऐकताना अर्जुनाचे कान तृप्त झाले होते. मन अमृतसागरात डुंबत होतं. त्यानं सभोवार बघितलं. दाही दिशात त्याला श्रीकृष्णाचं ते परमात्मा स्वरूप कोंदून भरल्यासारखं भासत होतं. तो मनाशी म्हणत होता, मनुष्यानं आपलं तन मन धन या सर्वात्म स्वरूपाला वाहून कृतार्थ का होऊ नये? देहात असलेलं हे परमतत्व सोडून सुखानंदासाठी बहिर्मुख कशासाठी व्हावं? मनुष्याच्या अंतरंगात सारं काही असताना त्यानं मुक्तीसाठी दाही दिशा कशासाठी वणवण करावी? संजयच्या मुखातून हे दिव्य कथन ऐकताना विदुराच्या मनाचीही अशीच अवस्था झाली होती. तो मनाशी म्हणत होता, माणूस हा कस्तुरी मृगासारखा असतो. कस्तुरीच्या सुगंधासाठी तो मृग वेडापिसा बनतो. त्या सुगंधाच्या मागे वणवण भटकतो. आकाशाकडे केविलवाणी दृष्टी लावून थबकतो, जणू आकाशातून त्याला त्या सुगंधाची प्राप्ती होणार असते. परंतु त्या सुगंधाचं मूळ आपल्याच नाभीच्या ठिकाणी स्थित आहे ही गोष्ट त्याला उमजत नाही. मनुष्याचं असंच आहे. त्याला मुक्ती देणारं ते परमात्म तत्व त्याच्याच अंतःकरणात स्थित आहे या गोष्टीचं आकलन त्याला होत नाही. विदुराच्या मनात याप्रमाणे विचार चालले असतानाच प्रतिहरी पुन्हा दाराशी आला. आता काय विशेष? कुंतीदेवी निघाल्या आहेत महाराज. धृतराष्ट्र एकदम म्हणाला, विदुरा, आता तरी त्यांना इथे आणू नकोस. सांग त्यांना की संजय कुरुक्षेत्रावरचा वृत्तांत महाराजांना कथन करतोय म्हणून. धृतराष्ट्रा, तू चिंता करू नकोस. मी त्यांना परस्पर बाहेरच्या प्रमुख द्वाराशी सोडून येतो. विदुर निघाला तेव्हा धृतराष्ट्रानं त्याला अडवून विचारलं, का रे विदुरा, त्या दोघींचं काय बोलणं झालं असेल? काय बोलणं होणार? दोघांचे पुत्र रणांगणावर एकमेकांना मारायला उठलेले असताना त्या दोघी माता कोणत्या विषयावर बोलणार? मग काहीच बोलल्या नसतील का रे? काहीतरी बोलल्या असतीलच. पण खरं सांगू का धृतराष्ट्रा, माणसाला पुष्कळ वेळा शब्दापेक्षा नुसत्या अस्तित्वाचा आधारही फार मोलाचा वाटत असतो. एकमेकींच्या अस्तित्वाचा त्या दोघींना असाच आधार मिळाला असेल. येतो मी. धृतराष्ट्राचे निरोप घेऊन विदुर झटकन राजमंदिराच्या बाहेर पडला. धृतराष्ट्राच्या मंदिरापाशीच त्याची कुंतीशी गाठ पडली. कुंती म्हणाली, महाराजांची भेट घेते आणि निघते. तुम्ही थांबता का राजप्रासादात? विदुर म्हणाला. महाराज संजयाकडून युद्धवर्णन ऐकत आहेत. संध्याकाळी युद्धविराम झाल्यानंतर मी येईन पुन्हा. लवकरच तशी वेळ येईल. गंभीर होऊन कुंतीनं विचारलं, महाराज मला भेटू इच्छित नाही भाऊजी. विदुर काहीही बोलला नाही. त्यांना एक निरोप द्याल. त्यांना सांगा की कुंतीच्या मनात तुमच्याविषयी कोणताही आकस नाही. जे व्हायचं ते झालं. इतके दिवस मन दुखवणारेचे दिवस होते. आता मन जोडण्याचे दिवस आले आहेत. गांधारीलाही मी तेच सांगितलं. सहजगत्या कुंती राजप्रसादाच्या मुख्य द्वाराच्या दिशेने निघाली. काळाचं ओझंही बरोबरीनं निघालं. 2 दासींनी ते ओझं दोन्ही बाजूंनी सावरून धरलं होतं. त्यांच्या बाजूनं विदुराची संयमित पावलं पडत होती. 4था कक्ष ओलांडून ते मधल्या उद्यानात आले. उद्यानातून विविध पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता. ससे आणि खारी इतस्तः बागडत होत्या. प्रातःसमयी त्या उद्यानावर आलेली अवकाळा बरीचशी दूर झाली होती. सूर्याच्या सोनेरी किरणांचा शिडकावा उद्यानातल्या विविध वृक्षांवर झाला होता. आम्र, पलाश, पेरू, कदंब अशा निरनिराळ्या वृक्षांवर विसावलेले राघू कलकलाट करत होते. उद्यानाच्या मध्यावर असलेल्या निळाशार तलावात
राजहंसाचं युगुल विहार करत होतं. पाळीव पशु पक्षीगण सोडले तर त्या उद्यानात आज मानवमात्रांचं अस्तित्व दिसत नव्हतं. उद्यानाकडे दृष्टिक्षेप टाकून कुंती म्हणाली, आम्ही या प्रासादात राहत होतो त्याला आता 13 वर्ष झाली. त्यावेळी हे उद्यान किती गजबजून गेलेलं असायचं. सारे कौरव इथे एकत्र बागडत असायचे. कृपाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं प्राथमिक शिक्षण उद्यानातल्या याच वृक्षांच्या साक्षीनं झालं. विदुराकडे वळून बघत कुंती म्हणाली, भाऊजी, तुम्हाला आठवतं या उद्यानातले कित्येक वृक्ष पांडू महाराजांनी दिग्विजय गाजवून परत येत असताना आठवण म्हणून बरोबर आणले होते. हो, आठवतं की. 15 वर्षात चांगलेच बहरलेत. पुढे 3ऱ्या कक्षाकडे जात असताना कुंतीला यज्ञशाळा दिसली. अग्निकुंडातील अग्नी शांत झाला होता. लाकडी काष्टांचे कोळसे बनले होते. पुढे भोजनगृह होतं. लाकूड आणि अन्न यांचा कोंदट वास तिथून आला. बाजूच्या स्नानगृहातील सुवासिक वास त्यामध्ये मिसळून एक प्रकारचा दर्प त्या भागातून येत होता. राजप्रासादातील ही सारी परिचित ठिकाणं बघताना कुंतीच्या मनात साऱ्या सुखद स्मृती दाटून येत होत्या. त्या स्मृतीत गुरफटल्यामुळे तिला अभिवादन करणारे द्वारपाल, अंतर्वेशक अधिकारी यांच्याकडे तिचं लक्षच नव्हतं. एव्हाना कुंतीनं उद्यान ओलांडलं होतं. आता ती बरोबरच्या मंडळींसह 3ऱ्या कक्षाकडे निघाली. तेव्हा वाटेत उजव्या बाजूला असलेल्या 2 मोठ्या हौदांनी तिचं लक्ष वेधून घेतलं. हे हौद आज पाण्यानं काठोकाठ भरलेले दिसतात, ती म्हणाली. अंतर्वेशक अधिकारी म्हणाला, या हौदात नेहमीच भरपूर साठा असतो. शिवाय आज पाण्याचा वापर करण्यासाठी कोण उरलं इथे? त्याचवेळी डाव्या बाजूच्या बोळातून दिसणाऱ्या शास्त्रागाराकडे निर्देश करून विदुर म्हणत होता, पाण्याचा हौद तुडुंब आहे, पण ते शस्त्रागार मात्र आज ओस पडले. कुंती काहीही बोलली नाही. दासीच्या आधारानं दगडी पायऱ्या चढून तिनं 3ऱ्या कक्षात प्रवेश केला. सारे कक्ष ओलांडून जाताना ती काही क्षण वर्तमान विसरली. आपल्या पतीसमवेत त्या राजप्रासादात व्यतीत केलेले दिवस तिला आठवले. तेच ते कक्ष, दगड, विटा, लाकूड, संगमरवर यापासून केलेलं ते भव्य बांधकाम, मोठमोठ्या दालनांमध्ये छताला लटकवलेली दीपदानं, उंचच उंच गवाक्ष, त्यावर जुळणारे रंगीत तलम पडदे, सारं काही तेच होतं. एके ठिकाणी कुंती थबकली. तिथल्या दालनातील मोठ्या भिंतीवर कुरुकुलातील राजमंडळींची भव्य रंगीत चित्र लावली होती. कुरु, प्रतीप, देवापी, शांतनू, पांडू यांची ती चित्र पाहताना तिला गहिवर दाटून आला. गतदृश्य तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली. त्याचा मेळ वर्तमान काळातील कटू काळाशी घातला जाऊ लागला. मनाच्या याच अवस्थेत ती राजप्रासादाच्या दर्शनी भागात येऊन पोचली. प्रासादाच्या भव्य पायऱ्या ती उतरली. मोठ्या प्रयासानं ती समोरच्या रथात चढून बसली. तिचा 2 अश्वांचा सुवर्णरथ विदुराच्या प्रासादाकडे निघाला. सुदर्शन 21. कुंतीचा रथ निघून गेल्यानंतर विदुर पुन्हा माघारी फिरला. बाहेरच्या पहिल्या कक्षातून 2ऱ्या कक्षात जाणाऱ्या मार्गावर तो आला तेव्हा एक मंत्री लगबगीनं त्याच्याजवळ आला. राजप्रासादांतर्गत व्यवस्था बघणाऱ्या त्या मंत्र्याकडे विदुराने थपकून बघितलं. महाराज, बोल श्रुतंजया, काही विशेष? पहाटेपासून काही प्रजाजन येऊन बसलेत. काही क्षत्रिय आहेत, काही ब्राह्मण आहेत. ब्राह्मण? महाराजांनी नेहमीप्रमाणे एक एक निष्क दक्षिणा दिली ना त्यांना? दुभत्या गायी दिल्या की नाही? हो, दिल्या की. मग तरीही त्यांना आपली भेट घ्यायची आहे. ठीक आहे. श्रुत्युंजयबरोबर विदुर पुन्हा बाहेरच्या कक्षात आला. 4थ्या कक्षात मांडून ठेवलेल्या एका उच्चासनावर विदुर स्थानापन्न झाला. प्रजाजनांचे प्रतिनिधी त्याच्यासमोर उभे होते. बाजूला ओळीनं मांडून ठेवलेल्या चौरंगासारख्या आसनावर विदुरानं त्यांना बसायला सांगितलं. पौरजन नम्रतेनं बसले. त्या पौरजनांमधल्या क्षत्रियांचं आता वय झालं होतं. कित्येकांच्या मुद्रा वार्धक्यामुळे शुष्क आणि सुरकुतलेल्या होत्या. मस्तकावर त्यांनी तांबडे पांढरे फेटे बांधले होते. काहींची शुभ्र दाढी छातीवर ओळत होती. कित्येकांनी प्रथेप्रमाणे आपल्या शुभ्र दाढ्या लाल नाहीतर निळ्या रंगाने रंगवल्या होत्या. त्यांचे केस फेट्या मागून मागे मानेवर ओढले होते. बहुतेकांचं उत्तरीय कापसाच्या धाग्यापासून बनवलेलं साधंसुद्धा असंच होतं. पायातही साध्या चर्माच्या वाहना होत्या. ब्राह्मणांची वेशभूषा थोडी वेगळी होती. त्यांनीही अंगावर शुभ्र वस्त्र परिधान केलं होतं, परंतु त्यांच्या मस्तकावरचे केस पूर्णपणे काढलेले होते. प्रत्येकाच्या मस्तकावर मागे गाठ मांडलेली शिखा मात्र होती. भालप्रदेशावर गंध रेखलेलं होतं. प्रजाजन आसनस्थ होताच विदुरानं त्यांना विचारलं, सांगा, काय करू मी तुमच्यासाठी? सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा त्यांच्यामधील एक वृद्ध क्षत्रिय प्रजाजन म्हणाला, महाराज,
आता आम्हाला काहीही नको आहे. आम्ही पूर्वी कुरु राज्याच्या सैन्यात चाकरी केलेली आहे. दुर्योधन महाराजांनी आम्हाला संतुष्ट ठेवलं होतं. मध्येच दुसरा म्हणाला, पांडव वनवासात गेले असताना दुर्योधन महाराजांनी एक घोषयात्रा केली होती. त्या घोषयात्रेच्या बरोबर असलेल्या सैन्यपथात मी होतो आणि आम्ही काही जण होतो. तिसरा म्हणाला, विराटावर आपलं सैन्य चालून गेलं तेव्हाही आम्ही सैन्यात होतो. ते समजलं. विदुरानं मध्येच विचारलं, पण आता येण्याचं प्रयोजन काय? निवृत्ती वेतन मिळतंय ना व्यवस्थित? नुसतं वेतन मिळून काय करायचं? आमच्या पुत्रांचे जीव परत काय येणार आहेत यातून? पहिला वृद्ध सैनिक एकदम म्हणाला, प्रत्येक घराघरातील तरुण मुलं आज युद्धावर गेली आहेत. त्यांचे जीव गेल्यातच जमा आहेत. त्यांच्या तरुण स्त्रियांची अवस्था बघवत नाही हो. त्या धड भोजन करत नाहीत, अधोवदन बसून राहतात. दुसरा म्हणाला, आमच्या पौत्रांचंही तेच. पिता घरी आल्याशिवाय जेवणार नाही म्हणतात. कशी बशी समजूत घालून 2 घास खायला लावतो झालं. विदुरानं एक सुस्कारा सोडला. तिसरा म्हणाला, एरवी लहान मुलं बावलाबावलीचा खेळ खेळतात, लाकडी गाड्यांशी खेळतात. पण आता मुलं फक्त लुटूपुटीची लढाई खेळू लागली आहेत. पित्याप्रमाणे आम्हालाही रणांगणावर जायचे असंही म्हणतात. काही दिवसांपूर्वी कुरु सैन्य इथून रणांगणावर जायला निघालं तेव्हा त्यांच्यामध्ये कोण उत्साह संचारला होता. खरंच महाराज, नगरातल्या महामार्गावरून जाणारं हत्तीदळ, अश्वदळ, रणवेश घातलेले पदादी, रथी, महारथी पाहून त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. 8 दिवसापूर्वी कार्तिक वद्य षष्ठीच्या दिवशी पुष्य नक्षत्राच्या सुमुहूर्तावर कुरु सैन्य कुरुक्षेत्राकडे निघालं तेव्हा नगरातल्या प्रत्येकाच्या अंगी कोण उत्साह संचारला होता. महामार्गावर प्रजाजनांनी दुतर्फा गर्दी केली होती. दुतर्फा असलेल्या दुमजली घरांमधल्या गवाक्षांमधून प्रजाजन डोकावून बघत होते. कुरुवीरांकडे बघताना कित्येक सुंदर युवती त्यांच्याकडे आकृष्ट झाल्या होत्या. वृद्ध क्षत्रियांच्या अंगी वीरश्री संचारली होती. अनेक स्त्रियांनी घरांपुढे रंगावल्या रेखल्या होत्या. कित्येक स्त्रिया उंची वस्त्र नेसून आणि ठेवणीतले अलंकार अंगावर घालून सैन्याला सन्मुख आल्या होत्या. चौकाचौकात नगारे वाजत होते, नौबती झडत होत्या. पाठशाळेच्या ओट्यावर उभं राहून कित्येक वेदवेत्ते ब्राह्मण वेदोक्त आशीर्वचन उच्चारित होते. नगरवासियांनी रस्त्यात मोठ्या उत्साहानं सुगंधी फुलांच्या माळा आणि पताका बांधल्या होत्या. पौरजन अशा प्रकारे मोहित झाले होते. परंतु ही मोहिनी फार काळ टिकली नाही. 2 दिवसात नगराला जेव्हा स्मशानकळा आली तेव्हा मात्र त्यांना वास्तवतेचं भान आलं. स्वप्नवत दृश्य क्षणात पुसलं गेलं होतं. मागे उरलं होतं फक्त विदारक सत्य. म्हणून मगाचा प्रजाजन पुढे म्हणाला, महाराज, साऱ्या शहरात भीषण शांतता पसरली आहे. कुणाचीही मानसिक स्थिती ठीक नाही. लवकरच आमच्यावर आकाश कोसळणार आहे. या विचारानं आमच्या मनामध्येही अस्वस्थता दाटून येते. त्यापेक्षा काय महाराज? दुसराच म्हणाला, दुःखाची कल्पना करीत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष दुःख बघणं हे केव्हाही अधिक सुसह्य असतं. त्याचं बोलणं ऐकून विदुराचं मन सरकलं. तो म्हणाला, तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा. पहिला म्हणाला, आम्हालाही युद्धभूमीवर पाठवा. अंगात त्राण असेपर्यंत आम्ही लढू आणि लढता लढता रणांगणावरच देह ठेवू. मनःशांतीसाठी तोच एक मार्ग दिसतो. विदुर म्हणाला, असा अविचार करू नका. त्यापेक्षा आपापल्या सुना नातवंडांना आधार द्या. सांप्रत परिस्थितीत तेच तुमचं कर्तव्य आहे. एक ब्राह्मण आपल्या आसनावर सरसावून बसत म्हणाला, महाराज, खरं तर हे युद्ध टाळण्याचंच कर्तव्य आपण करायला हवं होतं. त्यासाठी कमी का प्रयत्न झाले आर्य? पण आता त्याचा परिणाम भोगावाच लागणार. परंतु महाराज, परिणाम हा फार भयंकर होणार आहे. नुकतंच कार्तिक वद्य अमावस्येला सूर्यग्रहण झालं. आज मार्गशीर्षात मृग नक्षत्र आहे. मंगळ अनुराधाहून ज्येष्ठावर वक्री होऊन आला आहे. त्याच्या बाजूला बसलेल्या दुसऱ्या ब्राह्मणानं लगेच मध्येच म्हटलं, हा अनिष्ट योग आहे. त्यामुळे प्रचंड उत्पात होतील, नरसंहार होईल. कारण क्षत्रियांना अनुकूल असणाऱ्या नक्षत्रावर दुष्टग्रहांची वक्रदृष्टी पडली आहे. होय, मला कल्पना आहे या गोष्टीची. राजज्योतिषांनीही त्याविषयी सांगितलं होतं. पण आता खूप उशीर झाला आहे. दुसरा वृद्ध क्षत्रिय खालच्या आवाजात म्हणाला, आम्हालाही कल्पना आहे त्याची. परंतु प्रजाजनांच्या भावना आपल्या कानावर घालणं हे आमचं कर्तव्य होतं. गेले 4-5 दिवस मला अनेक जण भेटून गेले. प्रत्येकानं अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या होत्या. युद्ध टाळण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आता काहीच मार्ग नाही का? नाही विप्रवर. पहिला क्षत्रिय पुन्हा म्हणाला, म्हणून तर म्हणतो, आम्हाला तरी रणांगणावर जायची अनुज्ञा द्या. त्याची समजूत काढून विदुर म्हणाला, आपण आता कृपा करून निश्चिंत मनानं आपापल्या निवासस्थानी जा.
जे घडायचं आहे ते घडणार आहे. निश्चित घडणाऱ्या घटनांबद्दल व्यर्थ विषाद करून काय उपयोग. पौरजनांची विदुरानं पाठवणी केली आणि तो दुसऱ्या कक्षाच्या दिशेनं वळला. काही वेळातच 3 कक्ष ओलांडून तो 4थ्या कक्षातल्या अंतःपुरात पोचला. धृतराष्ट्राला जेव्हा त्याची चाहूल लागली तेव्हा त्यानं उच्च स्वरात विचारलं, किती वेळ लावलास विदुरा? काही पौरजन आले होते पहिल्या कक्षात, त्यांच्याशी बोलण्यात थोडा वेळ गेला. ठीक आहे. कृष्णार्जुनांनीही काही काळ विसावा घेतलाय. रथाखाली उतरून जलपान करण्यात ते व्यग्र आहेत असं संजय सांगतो. पण काय रे, कृष्णानं अर्जुनाला आत्तापर्यंत जो उपदेश केला त्यावरून तुला काही बोध झाला का? नेमक्या शब्दात मला त्याविषयी मार्गदर्शन करू शकशील का? कारण आत्तापर्यंत त्याच्या मुखातून ऐकलेलं तत्त्वज्ञान ऐकून मीही गोंधळून गेलो आहे रे. आपल्या आसनावर बसून विदुर म्हणाला, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मी या संजयच्या मुखातून जेवढं ऐकलं त्या अनुषंगानं सांगतो. माणसाचं ऐहिक आणि पारलौकिक जीवन सुखी कसं होईल हे आत्तापर्यंत कृष्णानं अर्जुनाला समजावून सांगितलं. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांची महती कथन केली. त्यानंतर सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांना जिंकून सर्वत्र ईश्वर कसा पाहावा हे समजावून सांगितलं. जीवनाची परिपूर्णता अशा पुरुषोत्तम योगात कशी येते याचं दिग्दर्शन केलं. आणि हे सारं समजावून सांगताना सत असत, परा अपरा, प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकला. छान सांगितलंस विदुरा. तुझ्यासारखी माझी कुशाग्र बुद्धी नाही रे. विदुर मनाशी म्हणाला, तुला बुद्धी आहे पण ती नको त्या विषयात आजपर्यंत खर्च झाली आहे. विदुरा, धृतराष्ट्र म्हणाला, एक गोष्ट मला निश्चित समजली. कर्म, ज्ञान किंवा भक्ती अशा कोणत्याही मार्गाने गेलं तरी अखेर परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. ते ठीक आहे, पण त्याही पुढे जाऊन सांगू का धृतराष्ट्रा, कर्म, ज्ञान, भक्ती या गोष्टी वेगळ्या नाहीतच मुळी. कसं काय? आम्रफलाचं सेवन करताना एखादी फोड आपण मुखात टाकली तर त्याच वेळी आपण त्या फोडीचं वजन, चव, आकार वेगवेगळं करून खातो का? नाही. तसंच आहे ते. पदार्थाचं वजन, आकार आणि गोडी आपण एकाच वेळी भक्षण करत असतो. तद्वत साधकाचं प्रत्येक कर्तव्य कर्म सेवामय, ज्ञानमय आणि प्रेममय असलं पाहिजे. ते वेगवेगळं असतं कामा नये. अशा तऱ्हेनं कर्म, ज्ञान आणि भक्ती यांची एकरूपता साधली म्हणजे साधक पुरुषोत्तम बनून जातो असं कृष्णाला सुचवायचं आहे. किती सोप्या शब्दात सांगितलंस विदुरा. मध्येच संजय म्हणाला, महाराज, कृष्णार्जुन प्रफुल्लित होऊन पुन्हा रथात चढून बसले. दोघांचं संभाषण पुन्हा सुरू झालंय. श्रीकृष्ण बोलण्याच्या पवित्र्यात होता तेवढ्यात अर्जुनच त्याला म्हणाला, कस्तुरीचा सुवास नाभीमध्ये असताना कस्तुरी मृग त्या सुवासासाठी रानोमाळ भटकत फिरतो, तसंच मनुष्याचं होत असलं पाहिजे. जे आत्मतत्व आपल्याजवळच असतं ते त्याला दिसत नाही, जाणवत नाही आणि तो त्या कस्तुरी मृगाप्रमाणे सैरभैर होतो. बरोबर ना? आपले कमलनेत्र अर्जुनावर रोखून श्रीकृष्ण म्हणाला, एक गोष्ट मात्र तू विसरतोस. मनुष्याजवळ उत्तम विचारशक्ती असते, तशी ती अन्य प्राण्यांजवळ नसते. मनुष्याला आपल्या हिताहिताचा विचार करता येतो, तसा अन्य प्राण्यांना करता येतो का? नाही. पण कृष्णा, विचारी माणसांना देखील स्वतःचं हित अहित कुठे समजतं? त्यालाही कारण आहे पार्था. ब्रह्मदेवानं सुर आणि असुर हे 2 पक्ष निर्माण केलेत आणि अनुक्रमे त्यांच्या आश्रयाने राहणारे धर्म आणि अधर्म हे उत्पन्न केले. सूर म्हणजे दैवी प्रकृती, संसारातून मुक्त होण्यासाठी ती असते. आसुरी आणि राक्षसी प्रवृत्ती संसारात बद्ध करण्यासाठी असते. म्हणून दैवी संपत्ती घ्यावी आणि आसुरी संपत्ती टाकावी. अर्जुन म्हणाला, दैवी प्रवृत्तीचं लक्षण सांग. ज्या साधनांनी आपले विचार, विकार, वासना आणि माया प्रतीत होते ती साधनं म्हणजे दैवी संपत्ती. कोणत्या गुणांमुळे ही दैवी संपत्ती मिळू शकेल? विषयाचा त्याग. विषयांचा त्याग म्हणजे वस्तूंचा त्याग नव्हे. हे पुन्हा एकदा सांगतो. कोणत्याही वस्तूला विषय बनवता कामा नये. अर्जुना, वस्तू माझ्यासाठी का मी वस्तूसाठी या गोष्टीचा माणसानं सखोल विचार करायला हवा. अशा तऱ्हेनं विषयाचा त्याग आणि पराकोटीची ईश्वरनिष्ठा हे 2 गुण दैवी प्रवृत्तीसाठी आवश्यक असतात. मला समजेल असं सांग की विषय परामुक्ता म्हणजे आपली दृष्टी संकुचित न बनवता विशाल बनवण्यासारखं आहे. मानसिक आणि इंद्रियजन्य दृष्टीनं न बघता त्या पलीकडे बघण्याचा माणसानं प्रयत्न केला पाहिजे आणि ती गोष्ट साधनेनंच समजेल. पराकोटीची ईश्वरनिष्ठा माणसामध्ये आली म्हणजे माणूस निर्भय बनेल, त्याच्यामध्ये कारुण्य असेल, त्याचं जीवन प्रेममय आणि तेजस्वी होईल.
मग अशा दैवी प्रवृत्तीची लक्षणं तरी कोणती? श्रीकृष्णाने हसून म्हटलं, अरे आत्ता सांगितलेले गुण माणसात आले म्हणजे त्याची लक्षणं आपोआप दिसून येतात. ती वर्णन करून सांगायची काहीच आवश्यकता नाही. तरीही काही लक्षणं सांगतो. दैवी प्रवृत्तीचा माणूस निःसंशय रीतीने अनुष्ठान करतो. व्यवहारात वागताना अंतःकरण निष्कपट ठेवून शुद्ध भावनेनं तो व्यवहार करतो. त्याचबरोबर शास्त्र आणि आचार्य यांच्याद्वारा आत्मा, अनात्मा इत्यादी गोष्टीचं ज्ञान संपादन करून आत्म्यामध्येच एकाग्रतेनं चित्त लावणं, यथाशक्ती अन्नादिकांचं दान करणं, बाह्य इंद्रियांचा उपशम करणं, स्वाध्याय करणं, वैश्वदेवादी श्रौत, स्मार्त, यज्ञ आणि ऋग्वेदादी वेदांचं अध्ययन करणं ही दैवी प्रवृत्तीची काही लक्षणं सांगता येतील. क्षणभर थांबून श्रीकृष्ण म्हणाला, सत्य भाषण, इंद्रिय निग्रह, तप, दान, अहिंसा याही गोष्टी सात्विक प्रवृत्तीमध्ये येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्राप्त परिस्थितीत कर्तव्य कर्म करणं ही काही हिंसा होऊ शकणार नाही. परंतु दुसऱ्याचं क्रोधानं किंवा दडपणानं मन मारणं ही देखील हिंसा ठरू शकते. अर्जुन हसून म्हणाला, मी तुला याविषयी विचारणारच होतो, पण तू आधीच माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंस. मला अपेक्षा होतीच तुझ्या प्रश्नाची. श्रीकृष्णाच्या मुद्रेवर सुहास्य पसरलं. हसताना त्याचे कमलनेत्र किलकिले झाले. अरे, कुणाचं आत्महनन करू नये, तसंच दुसऱ्याचं मनही कधी मारू नये. आत्मगौरवानं दुसऱ्याशी संबंध टिकवले पाहिजेत. लाचारी शून्य जीवन जगलं पाहिजे. जीवनात तेजस्विता यायला हवी. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून मत्सर न वाटता प्रशंसा केली पाहिजे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहून आनंद वाटायला हवा. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहणं हेच खरं दैवी प्रकृतीच्या माणसाचं लक्षण असतं. म्हणजे आहे त्या परिस्थितीत असा दैवी प्रकृतीचा माणूस संतोष मानतो, समाधानी राहतो. होय ना? योग्य बोललास. दैवी प्रकृतीचा माणूस ध्येयनिष्ठ असतो. त्याचं जीवन स्फूर्तिदायक असतं. तुला सांगितलेले हे सारे गुण अंगी बांधले तरच माणसाच्या हातून ईश्वराचं खरं भजन झालं असं मी म्हणेन. श्रीकृष्णाच्या बोलण्यानं अर्जुनाचं समाधान झालं. त्याचे नेत्र पाणावले. साक्षात परमेश्वराच्याच मुखातून आपल्याला हे दिव्य ज्ञान ऐकायला मिळतं आहे या जाणीवेनं तो मनातून सुखावून गेला होता. त्याच्या अंतःकरणातला आनंद अश्रूच्या रूपानं प्रतीत होत होता. अनिमिष नेत्राने तो श्रीकृष्णाचं मुखावलोकन करत होता. नेत्र पाणावले होते, त्यामुळे श्रीकृष्णाची मुद्रा त्याला अस्पष्ट दिसत होती. तरीही त्याच्या मुद्रेवरचं सुहास्य अर्जुनाला चांगलंच प्रतीत होत होतं. श्रीकृष्णावरची अर्जुनाची दृष्टी हलत नव्हती. परंतु कौरव सैनिकांनी त्यांच्या तंद्रीचा भंग केला. अग्रभागी ठाकलेले कौरव सैनिक आता युद्धासाठी उतावळे झाले होते. हातातली शस्त्र उंचावून ते मधूनच विजयी घोषणा देत होते. आताही त्यांनी तशाच घोषणा दिल्यामुळे अर्जुनाची तंद्री भंग पावली. उत्तरीयानं आपले नेत्र टिपून त्याने समोरच्या कौरव सेनेकडे सहजगत्या दृष्टिक्षेप टाकला. त्याचवेळी कृष्ण म्हणत होता, पार्था, आत्तापर्यंत मी तुला दैवी पुरुषाविषयी सांगितलं, पण आता आसुरी पुरुषाच्या आचरणाविषयी सांगतो. सोप्या शब्दात सांगायचं तर दैवी पुरुषाच्या विरुद्ध वागणारे आसुरी पुरुष. दंभ, दर्प, मद, अभिमान, क्रोध, निष्ठुरता आणि अविवेक ही आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत. दोन संपत्तींमधील दैवी संपत मोक्षासाठी असून आसुरी संपत संसारात बद्ध होण्यासाठी आहे. युधिष्ठिर हे दैवी प्रकृतीचे उदाहरण आहे, तर तो दुर्योधन हे आसुरी प्रवृत्तीचे उदाहरण आहे. द्वेषाग्नीनं युक्त असलेला दुर्योधन भौतिकतेत आकंठ बुडलेला आहे. रावणाचंही तसंच होतं. तपाचरण त्यानं केलं ते क्षुल्लक भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी. आसुरी संपत्ती धारण करणाऱ्या अशा पुरुषांचा शेवट विनाशच होत असतो. त्यांच्या तात्कालिक जयातच अंतिम विनाशाची बीजं पेरलेली असतात. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, ईश्वराचं अस्तित्व न मानणं हे आसुरी वृत्तीच्या जनांचं वैशिष्ट्य असतं. द्रव्य संचय, निरनिराळे भोग या दोन गोष्टींनाच त्यांच्या जीवनात स्थान असतं. द्रव्यानं सर्व काही मिळवता येतं असा त्यांचा भ्रम असतो. भ्रमाचं पटल त्यांनी आपल्या नेत्रांवर इतकं ओढून घेतलेलं असतं की त्यांना स्वतःशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. असे ते स्वार्थी पुरुष आपल्या निर्मात्यालाही विसरतात. त्यांच्या वृत्तीत आणि कार्यात शुचिरभूतपणा नसतो आणि असलाच तर तो दिखाऊ असतो. त्यांच्यामध्ये सदाचार नसतो आणि खरेपणाही नसतो. ते स्वतः असे लबाड आणि दांभिक असतात, तसेच सर्व जगत त्यांना भासत असतं. धर्म आणि अधर्म यांच्या अनुषंगानं या जगाचे व्यवहार चाललेले आहेत असं त्यांना वाटत नाही. विषयासक्त स्त्री पुरुषापासून हे जगत उत्पन्न झालं आहे. काम हे जगत निर्मितीचं कारण आहे अशी त्यांची कल्पना असते. त्या आधारानं ते भयंकर कर्म करू लागतात. केवढी दारुण वृत्ती असते अशा पुरुषांची.
अर्जुन पटकन उद्गारला. त्यांचे केवढे अवगुण सांगितलेस कृष्णा. अजून संपलेले नाहीत ते. ऐक, पशुप्रमाणे विषयोपभोग घेणं एवढाच पुरुषार्थ ते समजतात. शेकडो आशापाशांनी बद्ध झालेले हे पुरुष इतस्तः आकृष्ट होतात. ते वाममार्गी असतात, तसेच कोपिष्टही असतात. विपरीत परिस्थितीनंतर त्यांना धनलाभ झाला की ते पूर्वीच्या परिस्थितीचा सूड घेऊ पाहतात. मिळालेल्या यशाचं कर्तृत्वही स्वतःकडे घेऊ पाहतात. मग त्यांना मत चढतो, मी सामान्य नाही, बलाढ्य आहे, धनवान आहे, सर्व वस्तूंचा उपभोग घेणारा मी आहे, माझ्यासारखा या जगात दुसरा कोणी नाही, अशा अहंकारानं ते पछाडले जातात. या सर्व गोष्टींमागे त्यांचं अज्ञान असतं. कृष्णा, त्यांचं अज्ञान हे काही पाप नसतं. उलट अज्ञान हे सुद्धा पापच असतं. एक सूक्ष्म गोष्ट तुला सांगतो. दुसऱ्याच्या पापाबद्दल अवश्य क्षमा करावी, परंतु स्वतःच्या अज्ञानाबद्दल क्षमा करणं हे पाप आहे. माणसानं आपलं अज्ञान दूर करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. मग दुसऱ्याचं अज्ञान, हो, तेही दूर करण्याचा माणसानं प्रयत्न केलाच पाहिजे. तीसुद्धा एक प्रकारे माझीच भक्ती केल्यासारखं होईल. भक्ती म्हणजे केवळ कर्मक्रिया नव्हे, हेही मी तुला मगाशीच सांगितलं आहे. पण आसुरी वृत्तीचे लोक नेमकी तशीच भक्ती करतात. त्यांनी एखादा यज्ञ जरी केला तरी तो दांभिकतेने करतात. त्यांचं ते कर्म केवळ दिखाऊ असतं, स्वतःचं महत्त्व मिळवण्यासाठी असतं. पार्था, कलियुगाला आता प्रारंभ झालेला आहे. या युगात आसुरी वृत्तीच्या लोकांचं प्राबल्य वाढणार आहे. या काळातल्या दैवी लोकांना फार मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. सत्ताप्रधान, संस्कृतीप्रधान आणि संपत्तीप्रधान हे पुढील युगाचं वैशिष्ट्य राहणार आहे. सत्ता संपत्ती हे ठीक आहे, पण संस्कृतीप्रधानता चांगली नाही का? अरे, संस्कृती म्हणजे आसुरी संस्कृती. शिवाय आपला धर्म आणि संस्कृती दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा आसुरी वृत्तीच. ही वृत्ती अधिकाधिक जोपासली जाणार आहे. अशा आसुरी वृत्तीचे पुरुष अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध या विचारांचा अवलंब करतील. ते सारेजण देहातून स्थित असलेल्या माझाच द्वेष करतील. आसुरी प्रकृतीचा प्रभाव कमी करण्यासाठी दैवी प्रकृतीच्या लोकांना पुढच्या युगात फार मोठं कार्य करावं लागणार आहे. अर्जुनाने शंका काढली. प्रस्थापित आसुरी प्रवृत्ती प्रधानता असलेल्या युगात दैवी विचारांचेही लोक कर्मकांड करत राहिले तर भौतिकता बळावेल आणि समाज अधोगतीला जाईल. म्हणजे धर्मसंस्थापना करण्यासाठी पुन्हा तुला जन्म घ्यावा लागेल. त्याच्या बोलण्यावर श्रीकृष्ण मनापासून हसला. मग म्हणाला, मला जन्म घ्यावा लागेलच. युगायुगात मला जन्म घ्यावा लागतो. पण दैवी विचाराचे लोकही स्वतः कृती करण्याऐवजी माझ्या जन्माचीच वाट पाहत बसतील. परंतु त्या अवधीत आसुरी वृत्तीचे लोक त्यांचीच वाट लावतील. पार्था, धर्म मानवी जीवनाला दिशा देतो, पण भौतिकता असामान्य गती देते. योग्य दिशेनं आणि योग्य लयीत गती दिली गेली नाही तर सर्वत्र अनाचार, दैन्य, दुःख, असमाधान, अगतिकता, स्वार्थ यांचा प्रादुर्भाव होऊन दोन पायावर चालणारे प्राणी तयार होतात. हे टाळण्यासाठी दैवी संपत्तीच्या पुरुषांना रक्ताचं पाणी करावं लागेल. म्हणजे पुरुष प्रयत्न महत्त्वाचे. अर्थात इतका वेळ मी तुला तेच तर सांगितलं. अशा वेळी दैवी संपत्तीचा माणूस केवळ माझं नाम घेत बसला तर त्या स्वार्थपरायण कर्मापुढे तो पुण्यही मिळवू शकणार नाही आणि मलाही प्राप्त करू शकणार नाही. मग आसुरी लोकांची लक्षणं सांगून श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, अशा क्रूर नराधमांना मी सतत आसुरी योनीतच टाकतो आणि अशा तऱ्हेनं आसुरी योनीला प्राप्त झालेले हे लोक मला प्राप्त होत नाहीत. प्रत्येक जन्मी ते खालच्या योनीत जन्म घेतात. शेवटी तो म्हणाला, अर्जुना, या आसुरी आणि राक्षसी प्रवृत्तीचं वर्णन करावं तेवढं थोडंच होईल. आता मी सूत्र रूपानं सांगतो ते लक्षात ठेव म्हणजे झालं. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वारं आहेत. नरक म्हणजे जिथे माणसाला हीनत्व येतं ते ठिकाण. माणूस कामाच्या अधीन झाला म्हणजे लाचारी येते, दैन्य येतं, क्षुद्रता येते, इंद्रियजन्य सुखाच्या मागे तो लागतो. जीवनातील दिव्यता निघून जाते, त्यामुळे उन्नत सुखाला तो मुकतो. त्याला धड भौतिक जीवनातलंही सुख मिळत नाही आणि परमगतीही प्राप्त होत नाही. मग असहाय्यपणानं आणि अगतिकतेनं तो भक्तीकडे वळतो. याचा अर्थ तो सात्विक झाला असा मात्र होत नाही. काम, क्रोध आणि मोह सुटला तरच परमभक्तीला प्रारंभ होतो. पण कृष्णा, काम, क्रोध, मोह हे तूच निर्माण केलेस ना? अर्जुनानं पृच्छा केली. अर्थात. मग ते कसे काय सुटणार? ते कधीच सुटणार नाही. तो माझा खेळ आहे. परंतु माणसाची वृत्ती अशी बनली पाहिजे की हे विकारच त्याला सोडून जातील. म्हणजे माणसानं त्या विकारांना सोडायचं नसून त्या विकारांनी माणसाला सोडायला हवं. बरोबर.
असंच जीवन माणसानं जगलं पाहिजे, कारण विकारांनी माणसाला पकडलं आहे. माणसानं विकारांना नव्हे, पण माणसाचं जीवन असं उन्नत बनलं तर ते साध्य होईल. धनंजया, काम, क्रोध, मोह हे विकार उपऱ्या वस्त्रासारखे हवेत. विकार हे राहणारच आहेत, परंतु ते बाजूला काढून ठेवता यायला हवेत. आता दुर्वास ऋषी तुला चांगलेच परिचित आहेत. हो, त्यांना क्रोध होतोच की, परंतु असे विकार त्यांच्या ताब्यात आहेत, ते विकारांच्या ताब्यात नाहीत. हा सूक्ष्म भेद तू लक्षात ठेव. म्हणून विकारांना जिंकलेल्या माणसांना अधोगती नाही, परंतु विकारांनी ज्यांना जिंकले त्यांना मात्र अधोगती प्राप्त होते. मग जो विकारांना जिंकतो तो कुठे जातो? अशा साधकाची पराभक्तीला सुरुवात होते. तो मोक्षाच्या साधनाचं अनुष्ठान करतो आणि परमगतीला प्राप्त होतो. इतकं सांगून श्रीकृष्णानं म्हटलं, अर्जुना, कर्तव्य आणि अकर्तव्य यांचा निश्चय करण्याचा प्रसंग आला तर शास्त्र हे प्रमाण मानावं. म्हणून शास्त्रानं काय सांगितलं आहे हे बुद्धीने समजून घेऊन तू या कर्माधिकार भूमीत प्रथम कर्तव्य कर. दैवी संपत्तीचा आश्रय करून ईश्वरार्पण बुद्धीनं काम केलंस म्हणजे चित्तशुद्धी, ज्ञानप्राप्ती या क्रमानं मला येऊन मिळशील. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.